त्यामुळे त्यांची काय पुढची दिशा आहे, रचना काय आहे याबद्दल बऱ्यापैकी स्पष्टता आपल्याला त्या मेळाव्यामध्ये येईल असं दिसतं. कारण असा शेवटचा मेळावा झाला ज्याच्यात पवारांनी आपली निवृत्ती जाहीर केली आणि ती काही दिवसांनी माघारी घेतली आणि त्यानंतर भरपूर महाराष्ट्राचा राजकीय पट उलथापालथ झालेली आपण बघितली आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या कन्क्लुजनला येण्याआधी आपण त्या मेळाव्याची वाट बघायला पाहिजे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि पवारांचं राजकारण हे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणांमधनं सुरू झालेलं नाहीये. थेट विधानसभेच्या म्हणजे त्यांचं वैयक्तिक पॉलिटिक्स हे असेंब्ली इलेक्शन आणि एका वरच्या पातळीवरच्या निवडणुकीपासून त्यांनी सुरुवात केली. पण त्यांच्या कुटुंबामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण राहिलेलं आहे. म्हणजे ते त्यांनी मांडल्याप्रमाणे त्यांच्या आई होत्या किंवा अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवाती पूर्ण बँक आणि लोकल बॉडी इलेक्शन मधनं झाली किंवा रोहित पवारांनी पण त्यांच्या राजकारणाची सुरुवाती जिल्हा परिषदेपासून केली. तर मला वाटतं की शरद पवारांनी त्यांच्या पॉलिटिक्समध्ये किमान अलीकडच्या 10-20 वर्षामध्ये लोकल बॉडी इलेक्शनमध्ये थेट सहभाग कधी घेतलेला नव्हता. ती जबाबदारी बऱ्यापैकी अजित पवार यांच्याकडे होती पक्षाच्या रचनेमध्ये. आणि मग पक्षाचे जे अध्यक्ष असतील आणि अजितदादा आणि मग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी सिस्टीम असं त्याचं स्वरूप राहिलंय. प्लस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रचना अशी आहे की त्या भागामध्ये स्टॉलवर्ट लीडर्स त्यांच्याकडे होते, म्हणजे तिथले ताकदवार नेते. त्यामुळे बऱ्यापैकी तिथल्या त्या नेत्याच्या इन्फ्लुएन्सने तिथल्या लोकल बॉडी इलेक्शन व्हायच्या किंवा त्या घडत आलेल्या आहेत. त्यामुळे आत्ता जी येणारी लोकल बॉडीची इलेक्शन असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असेल, त्या निवडणुकीला मला वाटतं की जर पवारांनी तोपर्यंत थेट म्हणजे अगदी आत्ता जसं विधानसभेला किंवा लोकसभेला सगळ्या निवडणुकीच्या रचनेमध्ये सहभाग घेतला तसा घेतला तर आपल्याला लोकल बॉडी आणि पवार असं इलेक्शन अनुभवायला मिळेल. पण तसं ते थेट इन्व्हॉल्व्ह होतात असं कधी अनुभवायला आलेलं नाहीये मागच्या 10-20 वर्षांमध्ये. त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थाने वेगळी असेल. पण मी मगाशी म्हणले तसं की त्या संमेलनामध्ये त्यांच्या काय दिशा ते ठरवतात, पवार स्वतःसाठी काय राजकीय दिशा ठरवतात आणि पक्षाला काय राजकीय दिशा देतात, यावरून येणाऱ्या अर्बन लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये त्यांची पक्ष म्हणून काय रचना असेल याबद्दल आपल्याला स्पष्टता येईल. मॅडम, शेवटचा प्रश्न. मगाशी आपण त्यांच्या समोरच्या त्यांच्या पक्षापुढच्या आव्हानांची चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता शरद पवार किंवा त्यांचा पक्ष हे अजित पवारांशिवाय लढवणार आहेत आणि स्थानिक मोठ्या नेत्यांशिवाय लढवणार आहेत. हेही त्यांच्या पक्षापुढचं आणखी एक आव्हान असेल का? हो आहे. आत्ता या क्षणी म्हणजे ज्या परिस्थिती आणि जी शांतता पक्षाचे कार्यकर्ते अनुभवत आहेत त्या परिस्थितीमध्ये नक्कीच ते आव्हान आहे. पण मला वाटतं की खासदार आहेत त्यांचे मोठ्या संख्येने, काही ठिकाणी आमदारही निवडून आलेले आहेत, भले आकडा कमी असेल. आणि मी असं म्हणते एक जरी सदस्य असेल तरी त्या पक्षाला चान्स असतो. त्यामुळे लेट्स गिव्ह देम अ फेअर चान्स टू फाईट द इलेक्शन. आव्हान आहेच ना, 100% आहे. एवढ्या कठीण राजकीय परिस्थितीला सामोरं जात असताना, इतका केऑस असताना आणि एवढा संभ्रम असताना कार्यकर्त्यांना मोटिवेशन देणं, त्यांना टिकवून ठेवणं, निवडणुकीला अजून एका सामोरं जाणं. म्हणजे आत्ता पक्ष म्हणून जे वातावरण आहे की काहीतरी गडबडच झाली आहे, गोंधळच झालाय, पार्टी म्हणून एक कोऑर्डिनेशनमध्ये थोडीशी कमी आपल्यासारख्या लोकांना दिसते. पण कार्यकर्ता तर राबलेला असतो ना, तर त्यांचं मोराल टिकवून ठेवणं, त्यांना पुन्हा एका लढाईसाठी तयार करणं हे नक्कीच चॅलेंजिंग असणार आहे. सोपं काहीच नाहीये.